या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित सर्व मान्यवर आणि इथं जमलेल्या माझ्या तमाम भीमसैनिकांनो, आज भीमजयंती. या भीमजयंतीनिमित्त मी माझे 2 शब्द बोलत आहे, तर ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. गळ्यात मडकं कमरेला झाडू, गळ्यात मडकं कमरेला झाडू, तोच तो लाचार दलित, फाटका खेळूत, अंगावर तुटकी लंगूट, तसाच सदरा, अस्तव्यस्त केस, खुललेली धाडी, अनवणी पायाचा, उघड्या बेंबीचा, सहज भीती वाटेल असे त्याचे रूप. मळकट ठिगळांचं लुगडं, तसाच जंपर, केसांचं मोठं टोपलं, हातात बांगडी नाही, पायात जोडवे नाही, कानात गळ्यात फुटका डाग नाही, घराला पोतारा नाही, पण घाणीचं साम्राज्य सगळीकडे, उष्ट खारकाटं खाऊन प्रगतीशिवाय जगायचं म्हणून जगायचं. शूद्रांना ओळखण्यासाठी त्यांच्या हातात आणि पायात काळा दोरा बांधायचे. पण आज मात्र ती फॅशनच झाली. कुणाचं जनावर मेलं की त्याला ओढून नेणे, कुणी मेलं की त्याचा निरोप पोचवणे, याही घाणेरडं काम त्याला करावं लागत होते, कारण त्यांची गुलाम म्हणून विक्री केली जात होती. स्त्रियांना मजेसाठी ठेवून घेतले जात असत. जनावरांना धुण्यासाठी नदीत नाल्यात ओढ्या जागा होती, पण शूद्रांना पिण्याचे पाणीही मिळत नव्हते. त्यांचा मुक्काम गावाकुसाबाहेर होता. देव आणि शिक्षण हे त्यांच्या बापजन्माती त्यांना माहिती नव्हते, आणि हे सगळं अनेक युगापासून अखंडपणे चालू होते, कारण याला मनोवादी विचारांचा प्रभाव होता. ब्राह्मण हा देवापेक्षाही श्रेष्ठ होता आणि तोच सत्य जीवन देणारा समाज बनला होता. शूद्र माणूस असून सुद्धा माणूस नव्हता, शूद्र माणूस असून सुद्धा माणूस नव्हता. बॉल और गरीब को हमेशा दबाया जाता है, बॉल और गरीब को हमेशा दबाया जाता है. स्त्रियांना खूप वेदना सहन कराव्या लागत होत्या, कारण सतीत जाणे, पुनर्विवाह न करणे, शिक्षण घेणे म्हणजे महापाप मानले जात होते. त्यांना कुठलेही स्वातंत्र्य नव्हते. अशा समाजात जगणे म्हणजे त्यांना मरणासमान होते. अशा समाजात जगणे म्हणजे त्यांना मरणासमान होते. समाज किसी का गुलाम नहीं होता, समाज किसी का गुलाम नहीं होता. 14 एप्रिल 1891ला एका युगंधर महामानवाचा जन्म झाला, आणि तिथून दुहेरी समाज रचना बदलण्यासाठी त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिले, आणि ते मिळवण्यासाठी पदोपदी अपमान सहन केला, पण शिक्षणाचे महत्त्व सर्वांना पटवून दिले. संविधानाने सर्वांना समान दर्जा दिला आहे. संविधानाने सर्वांना समान दर्जा दिला आहे. संविधानामुळे जाती धर्म पंथामधील स्त्रियांना शिक्षण व समाज रचना कळाली आहे. देव नाही हे फक्त 2च लोकांना माहिती आहे. देव नाही हे फक्त 2च लोकांना माहिती आहे, एक ब्राह्मण आणि दुसरा बौद्ध समाज. लोकपाल आंदोलन हे एक षडयंत्र होते. काँग्रेसचे सरकार पाडून लोकांच्या मनात शंका निर्माण करून घटना बदलण्याचा कुठील डाव रचला. लोकपाल आयोगातील त्रुटी कधीच सांगितल्या नाहीत, याचा फायदा भाजपला सत्ता आणण्यात झाला. मैं भी अन्ना तू भी अन्ना अब तो सारा देश अन्ना, मैं भी अन्ना तू भी अन्ना अब तो सारा देश अन्ना, अशा कोरड्या टोप्या घालून अण्णांनी आंदोलन सुरू केले. खरं तर लोकांना टोप्या घातल्या अण्णांनीच. सरकारने 1 रुपया जर खर्चाला दिला की त्याच्यात 85 रुपयाचा भ्रष्टाचार होतो, आणि त्याची चौकशी करण्यासाठी लोकांच्या मनात भ्रम निर्माण करून लोकशाही नष्ट करून अध्यक्ष पद्धत आणणे गरजेचे आहे. लोकपाल यांना हे अधिकार द्या: 1 सरकारी अधिकारी, 2 लोकप्रतिनिधी, 3 खासदार, 4 पंतप्रधान, 5 मंत्रिमंडळ, 6 न्यायव्यवस्था. हे अधिकार एका लोकपालाला द्या, म्हणजे ह्याचा सर्वांची चौकशी करून तो पंतप्रधानाची चौकशी करेल, आणि जर पंतप्रधान दोषी असेल तर पंतप्रधानाला दोषी ठरवून सरकार नष्ट करेल. जो लोकपालच भ्रष्ट निघाला तर न्याय कोण करेल, याचे उत्तर मात्र त्यांनी दिले नाही. पण हे प्रकरण साधे नव्हते. संविधान नष्ट करून अध्यक्ष पद्धत आणून, घटना बदलून, कायदा बदलून, RSSचे सरकार आणून वर्गव्यवस्था आणि ठराविक लोकांचे देशावर राज्य निर्माण करायचे आहे. लोकपालसारखे अनेक षडयंत्र निर्माण करून, समान नागरिक कायदा राबवून, संविधान नष्ट करून, शूद्र समाज निर्माण करून, गुलामांच्या वर थोड्याच लोकांचे रामराज्य निर्माण करायचे आहे. संविधानाचे फायदे घ्यायला आमच्या ताटात, आणि संविधान नष्ट करण्यासाठी मनोवाद्यांच्या हातात हात. म्हणून सांगतो, सबका हात संविधान के साथ, सबका हात संविधान के साथ. मनोवादी विचार गाडा, संविधान वाचवा, संविधान वाचवा. जय भीम.